हाय गृहिणी लाईफ, कशा आहात तुम्ही? खूप पसारा झाला तर काय होतं तुम्हाला माहीतच आहे. घरातील पसारा आपल्याला दिसतो म्हणून आपण तो लगेच आवरायला लागतो. पण मनाचं काय? मनातील पसाऱ्याचं काय? मनातील पसारा दिसतच नाही म्हणून तो दिवसेंदिवस वाढतच जातो. आजच एक संकल्प करा, घराचा नाही तर मनाचा पसारा आवरायला लागा. मनात साठलेला राग, मत्सर, दुःख, अपमान, निराशा आणि अपमानांच्या आठवणी आणि निगेटिव्ह विचार, हाच तर खरा पसारा असतो ना. खरे ओझे हेच असते. ह्या पसाऱ्यांचे ओझे घेऊन आपण आनंद शोधत राहतो, पण खरंच आनंद मिळतो का मग? या मनातील पसाऱ्यांनीच मन एवढं थकून जातं ना की आनंदाला मनात कुठे जागाच उरत नाही. जसे घर स्वच्छ केल्याने प्रसन्न वाटते, तसेच मन स्वच्छ केल्याने देखील जीवन सुंदर वाटू लागते. करून तर पहा, काही गोष्टी सोडून द्या, काही लोकांना माफ करा आणि काही आठवणींना निरोप द्या. कारण प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवली ना तर मन अगदी थकून जाते आणि मनात पसारा देखील वाढतच जातो. म्हणूनच दुःख विसरा, राग सोडा, अपमान पचवून पुढे जा. कारण काही अपमान चांगले देखील असतात, तेव्हाच तर माणूस कामाला लागतो ना. निराशा सोडा आणि आशेचा किरण घेऊन पुन्हा नव्याने उभा राहा. अपमानांच्या आठवणी सोडा आणि नवीन चांगल्या आठवणींना जागा द्या. तसेच निगेटिव्ह विचारांना बाय बाय करा आणि विचारांबरोबरच आपले मन देखील पॉझिटिव्ह बनवा. त्याचबरोबर काही नाती जर आपल्याला सांभाळून ठेवायचे असतील, टिकवून ठेवायचे असतील ना, तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखे, ऐकता येऊन न ऐकल्यासारखे आणि बोलता येऊन देखील न बोलल्यासारखे असे वागायचे असते. तर काय मग मैत्रिणींनो, कराल ना एकदा ट्राय? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तसेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि टिप्ससाठी, होम टिप्ससाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत, नेक्स्ट विषयासोबत. बाय.